नमस्कार, मी दत्ता पुजारी, महाराष्ट्र चिटणीस, मराठी कामगार सेना, निरीक्षक, मुंबई, ठाणे, रायगड. मी काल सिलपटा या ठिकाणी गेलो असता स्थानिक माझ्या पदाधिकाऱ्यांनी मला फोन केला की साहेब, ह्या ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ बनवले जातात. त्या ठिकाणी मी गेलो असता एक 10 ते 12 कारखान्यांना मी तिथे विजिट मारली. ते कारखाने शेंगदाणा चिक्की असेल, वेपर्स असतील, त्यानंतर ते कुरकुरे असतात, त्याच्यानंतर बरेच खाद्यपदार्थ आहेत. ते खाद्यपदार्थ आहेत ना, तिथे बनवले जातात. मी ते स्वतः पाहिले. त्या ठिकाणी पाहिल्यानंतर ती जागा पण बघितली सगळी. ती झोपडपट्टी कशी असते एखाद्या ठिकाणी, त्या ठिकाणी ते बनवले जातात. आणि मुळामध्ये मी त्यांना विचारलं, त्यांचा परवाना बघितला तर तो परवाना आहे ते नुसता ह्याचा आहे, विक्री करण्याचा परवाना आहे. पण तिथं त्यांनी ऍक्च्युअली तिथं ते मॅन्युफॅक्चरिंग करतात, खाद्य उत्पादन त्या ठिकाणी केलं जातं. त्यांना ती परमिशन नाही त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर पुन्हा ते कामगारांच्या अवस्थेत तो बघितले, त्यांच्या अंगावरती कपडे नाहीत, हँड ग्लोव्ज नाहीत, कोणत्याही प्रकार त्यांनी सेफ्टी त्या ठिकाणी बाळगली नाही. आणि त्याच्यानंतर कामगार पण तिथं झोपतात, त्यांचं जेवण हे त्या ठिकाणी केलं जाते. आणि त्याच्यानंतर त्या भट्ट्या बघितल्या, त्याची पण अवस्था एवढी म्हणजे घाण एवढी खराब होती ना, लय म्हणजे खराब परिस्थिती होती. त्याच्यानंतर त्यांना मी विचारलं, तिथून सर्व माल जो त्या कंपनीमध्ये जो माल तयार होतो, खाद्यपदार्थ जे तयार होतात, ते पदार्थ ठाणा, नवी मुंबई ह्या ठिकाणी सप्लाय केले जातात. आणि ते पदार्थ कुठे जातात? हॉटेल्स, मोठे मोठे रेस्टॉरंट असतात त्या ठिकाणी जातात. त्याच्यानंतर बेकऱ्या आहेत, स्वीट मार्ट आहेत, ह्या ठिकाणी ते पदार्थ जातात. आणि ते आपण नवी मुंबईकर चवीनं खातोय. मूग डाळ असेल, बऱ्याच गोष्टी आपण चवीने खातोय. आणि त्या शेंगदाणे चिक्के आहेत ते तर अक्षरशः एसटी मध्ये जातात. लोक आपल्या उपवासाच्या वेळी ते आवडीने खातात. पण ह्या ठिकाणी बघितलं तर ते कोणत्या पद्धतीने बनवतात, कारण ते शेंगदाणे किडलेले आहेत, त्याच्यात आळ्या पडलेल्या आहेत. आणि अशा ठिकाणी बनवले जातात ना, ती बघूनच मी स्वतः बघितलं तर माझी तर इच्छा कोणत्याही म्हणजे कधीच नाही खाणार मी त्या ठिकाणी. फक्त अन्न भेसळ प्रशासन यांनी कारवाई करण्यासंदर्भात मी ऑलरेडी त्यांना पण अगोदर पण सांगितलं होतं, पण त्यांनी कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी कारवाई केली नाही. आपली जनता, सर्वसामान्य लहान मुलं हे सर्व खातात. आणि त्याचा परिणाम, त्याचा नंतर आपलं ते तेल असतं, ते तेल खराब असतं. एकदा वापरलं तेल पुन्हा पुन्हा वापरतात ते तेल. त्याच्यामुळं मानवाला सर्व म्हणजे आपल्या म्हणजे शरीराला कॅन्सरचं प्रमाण त्याच्यामुळे जास्त वाढले. आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. शासनानं त्याच्यावरती कडक नियमावली कारवाई करून ते कारखाने बंद केले पाहिजेत पूर्णपणे, जेणेकरून नंतर हे प्रकार असे कधीच नाही घडले पाहिजे. कारण हे सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळण्यासारखा प्रकार आहे आणि हा कुठेतरी थांबला पाहिजे. अन्यथा ह्याच्यावरती अन्न प्रशासनानं कारवाई नाही केली तर मी अन्न प्रशासन ठाणे ह्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयात जाऊन आंदोलन, उपोषण करणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.